नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अष्टविनायक नागोरे। आज टरबूज या प्लॉटवरती आलेला आहो। या प्लॉटमध्ये आपण टरबूज प्लस मिरची हे दोन पिके घेतलेली आहेत। टरबूजाची जर व्हरायटी पाहायला गेलं तर आपण BSF या कंपनीचं मॅक्स या व्हरायटीचं लागवड केलेली आहे आणि मिरचीचं देखील आपण स्पायसी सीजर या नावाची एक कंपनी तिची लागवड केलेली आहे। लागवड करून आपल्याला एक 7 ते 8 दिवस झालेले आहेत आणि मिरचीला एक 9वा-10वा दिवस आहे। तर आतापर्यंत आपण टरबूजासाठी आणि मिरचीसाठी एक आळवणी गेलेली आहे। आळवणीमध्ये आपण दोन्हीसाठी पण सेम असं एक 19-19 रोको आणि ह्युमिक असे 3 प्रकारचे इन्ग्रेडियंट गेलेले आहेत आपले। 7 ते 8 दिवसाच्या मानाने आतापर्यंत आपला जे मिरचीचा व टरबूजाचा प्लॉट आहे हा असा एकदम उत्तम प्रकारे वाढलेला आहे आणि याच्यानंतर आता आपली टरबूजाला एक स्प्रे जाणार आहे। टरबूजाच्या स्प्रेमध्ये आपण बायो R303, बायोविटा आणि एक बुरशीनाशक साप असे 3 जाऊ देणार आहोत। आणि मिरचीला आपला स्प्रे ऑलरेडी गेलेला आहे जे की कालच घेतला होता। त्याच्यामध्ये आपण गोदरेज कंपनीचा ग्रासिया, एक रोको आणि बायोविटा हे 3 घेतलेले आहेत स्प्रेमध्ये। तर याच्या पुढे जे काही ट्रीटमेंट राहील आपल्या प्लॉटसाठी, मिरचीसाठी व टरबूजासाठी हे तुम्हाला आपल्या या चॅनलवरती वेळोवेळी व्हिडिओ वगैरे भेटून जातील। आणि या प्लॉटचा आपलं शेवटपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंगपर्यंत मिरचीसाठी व टरबूजासाठी जे काही आपण केलेलं आहे किंवा किती खर्च आलेला आहे आणि याच्यातून आपल्याला किती प्रॉफिट झाला आहे हे सगळं या चॅनलवरती सांगण्यात येईल। धन्यवाद।